अमरावती शहरातील निवासी भागात सुरू असलेले अनधिकृत व्यावसायिक बांधकाम आणि अतिक्रमण यावर वारंवार तक्रार करूनही महापालिका प्रशासन कारवाई करत नसल्याचा आरोप करत एका स्थानिक नागरिकाने येत्या 26 जानेवारी रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे। सुरेश बोबडे राहणार गाडगेनगर असे या आंदोलक नागरिकाचे नाव असून त्यांनी या संदर्भात प्रशासनाला जाहीर पत्र दिले आहे। बोबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार गाडगेनगर भागातील शान हुंडा शोरूमच्या मागे प्रणव कापगते राहणार नागपूर यांनी निवासी क्षेत्रात अनधिकृतपणे आजोड अभ्यासिका आणि आजोड हॉस्टेल सुरू केले आहे। या बांधकामासाठी सरकारी रस्त्यावर 2.5 फूट संरक्षक भिंत उभारून अतिक्रमण केल्याचाही त्यांचा आरोप आहे। गेल्या 4 वर्षापासून या समस्येचा पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने हताश होऊन सुरेश बोबडे यांनी येत्या 26 जानेवारी रोजी शहरातील प्रमुख प्रशासकीय कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे। होंडा शोरूम मागे गल्ली क्रमांक 1 अमरावती येथे राहतो। मी स्वतः 4 वर्षापासून महानगरपालिकेत संघर्ष करून आलो, वारंवार अर्ज देतो, परंतु मनपा प्रशासनाकडून मला आजपर्यंत कुठलाही न्याय मिळत नाही व मनपाचे कोणीही अधिकारी येऊन न्याय सुद्धा करत नाही। मी 20 नोव्हेंबर 25 रोजी निवडणुकीत बहिष्काराबाबत पत्रकार परिषद घेतली। आज 20 जानेवारी 2026 आहे। आज 2 महिने होऊन झाले। 40-45 दिवस मनपाचा कोणीही अधिकारी रिकामे असताना न्याय करण्याकरता आले नाही। उलट 7/1/26ला मतदानाच्या ह्याच्यात व्यस्त असताना ते लोक आले। त्या टाइमला मी घरी होतो। मी ऑलरेडी नागपूरला अगोदर 6 तारखेला गेलो होतो। मला कुठली येण्याबद्दल सूचित केले नाही। त्यांनी येऊन माझ्या कुटुंबातील मुलासोबत चर्चा केली, परंतु गैरअर्जदारावर कारवाई केव्हा करेल याबद्दल त्यांनी कुठलीही भूमिका स्पष्ट केलेली नाही। त्यामुळे मी आत्मदहनाचा निर्णय घेतलेला आहे। कधी करणार? 26 जानेवारी 2026 शहरातील कुठल्याही प्रमुख कार्यालयासमोर झोन क्रमांक 1चे तिथील सहआयुक्त व उपविभागीय श्री अवसरे यांच्या विरुद्ध माझा आत्मदहनाचा कार्यक्रम नियोजित केलेला आहे। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।